नमस्कार. आत्ता आपल्या समोर आहेत अपक्ष उमेदवार कमलाकर बाळा शांताराम नाईक. तर आज आम्ही कुर्ला नेहरू नगरचे नागरिकांच्या जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. नमस्कार. तर आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न असा आहे की कुर्ला मदर डेअरीची जमीन व धारावी पुनर्विकास. कुर्ला मदर डेअरीच्या जागी जे 2600 झाडं आहेत, आणखी जर हा धारावीचा पुनर्विकास प्रकल्प जर इथे राबवला गेला तर जी 30-40-50 हजार जी लोकसंख्या अतिरिक्त लोकसंख्या येईल, तर हा जो भार वाढणार आहे, हा तुम्ही निवडून आल्यानंतर याच्यासाठी तुमची ठोस भूमिका काय असेल? हा मुळात प्रकल्प आहे तो महाराष्ट्र शासनाचा आहे आणि तो आल्यानंतर इथे रेल लाईन सगळ्याच गोष्टींचं पाण्याचा प्रश्न, रेल लाईनचा प्रश्न, म्हणजे गर्दी होणार आहे मोठी रस्त्याला, तर त्यामुळे अडचणी खूप निर्माण होणार आहे. त्यामुळे जी महाराष्ट्र शासनाच्या ज्या पॉलिसी आहेत त्याच्यात महानगरपालिकेचा रोल बनतच नाही. फक्त त्यांचा लेआउट आला तर त्या लेआउटमध्ये व्हेंटिलेशन, ओपन पेस, या गार्डन्स, सुविधा काय आहे त्याची आम्ही मागणी करू शकतो बघण्यासाठी आणि त्याप्रमाणे हरकतही नोंद करू शकतो. पण महाराष्ट्र शासनाने जर ठरवलं आहे, त्यांनी त्यांचं स्वायत्त मंडळ बनवलं आहे की आता ते BMCला देत नाही लेआउट, ते त्यांना स्वायत्त दिलं आहे MSRDला, MMRDला, माडाला आणि कलेक्टरला. त्यामुळे BMCचा रोलच त्यामध्ये आता लेआउट जात नाही. कोणत्याही म्हाडाचा पण आता लेआउट BMCत जात नाही. त्यांच्या त्या कंडिशन ज्या BMCच्या आहेत, ओपन पेस पाहिजे एवढे टक्के, एवढे पर्सेंटेज रस्ते पाहिजे, एवढे शुरेज लाईन एवढ्या साईजची पाहिजे, त्या नियमाप्रमाणे त्यांनी लेआउट मंजूर करायचं. आता त्या धर्तीवर तो लेआउट त्यांचा 99% येणारच. मग त्याचा इफेक्ट जेव्हा महानगरपालिकेच्या इतर भागांवर पडेल, म्हणजे आमच्या साईडला पडेल, त्यावेळी हरकती आम्ही घेणार आणि त्याच्याप्रमाणे सूचना आम्हाला कराव्या लागतील. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही तो प्रकल्प आल्यानंतर याच्यावरती कारवाई करणार? प्रकल्पाला आपण विरोधच करू शकत नाही. आमदारांनी करू शकले नाही, कॉर्पोरेटर कोणताही आला तरी त्याला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ते काही ठेवणारच नाही. कारण त्यांनी स्वतःलाच स्वायत्त ठरवून ठेवलाय ना, ते लेआउट मंजूर करणार. आपण किती पण विरोध केला तरी ते कोर्ट कचेरी करू शकतो आपण, त्याच्या बदली पाहिजे तर त्याच्यात आपण. पण प्रोजेक्ट एखादा ठरवण्यासाठी कोर्टाला पण त्यांनी मॅनेज करून ठेवतात. प्रकल्प येणार, त्यांनी ठरवलं तर येणार. महाराष्ट्र शासनापेक्षा मुंबई महानगरपालिका त्याच्या अधिपत्याखाली आहे आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे मुंबई महानगरपालिकेकडेही की एखादा प्रपोजल कोणतं आमचं गेलं महानगरपालिके आणि 1-2 महिन्यांनी नगरसेवकांनी अडवलं तरी ते 3ऱ्या महिन्यात पास होतं. हे तुम्हाला कोणाला नगरसेवकांना माहीत नाही. हे 2012 मध्ये आणलेला, 11 मध्ये आणलेला GR आहे. पहिलं काय करायचे, नगरसेवक अडवायचे म्हणून तो प्रपोजल व्हायचं नाही कोणतं एखादं महाराष्ट्र शासनाचं, कारण तेव्हा मुंबई महानगरपालिकेचं अधिपत्याखाली मुंबईचं काम करायचं. पण तो त्यांनी GR 2011ला आणला आणि ते जर अडवलं तर आयुक्तांच्या परवानगीने तो पास. 2 महिने त्यांची वाट बघतील, त्याला दिवस दिलेले आहेत, त्याच्यानंतर ते करणारच 100%. तर तशा पद्धतीचं असेल. प्रोजेक्टला अडवण्यासाठी महानगरपालिकेचं मला वाटत नाही धोरणला किती लागू पडेल, पण सभागृहात बसल्यानंतर त्याचं खरं अर्थ आपल्याला कळेल. त्याच्यात नवीन नियमांमध्ये काय फरक आला आहे. खोटं सगळ्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्र शासनाचा आमदार आमचा उभा आहे, त्यांनी किती प्रयत्न केले माहीत नाही, पण कॉलनीचं सौंदर्यीकरण आणि कॉलनीच्या लोकांचं हितासाठी महानगरपालिकेत झगडावं लागेल. आपल्या प्रभाग 169 मधल्या 5 गंभीर समस्या कोणत्या आहेत? आपल्याकडे पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होणार आहे. 2.4च्या FSIनी पाणी 2009ला आपण लाईन ज्या चालू केल्या माझ्या काळात,
तो आज 3.5नी पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. दरडोई 75 4 मेंबर असं 2.4नी होतं. आज 3.5चा FSI वापरून बिल्डिंग बनल्या आहेत सगळ्यात. दुसरं असं आहे की शुरेज लाईन, ज्या लाईन 7 माळ्यापर्यंतच्या इमारतींना असलेली लाईन होती, ती आज 18 माळ्याच्या बिल्डिंगी झाल्या आहेत. त्याचं पंपिंग स्टेशनमध्ये मायक्रो टर्निंग करून पंपिंग स्टेशन चालू होणं गरजेचं आहे. माझ्या काळात 2009ला पूर्णपणे ते पंपिंग मायक्रो टर्निंग शुरेज लाईन झालेली आहे HG बर्वेला, पण त्या कुठेच कनेक्ट केलेलं नाही आहे. आणि आता मला थोडंसं दिसतंय की कुठे कुठे ते कनेक्ट करायचं नवीन त्यांचं धोरण चालू आहे, पण तेही कनेक्ट करून होणार नाही, कारण त्याचं पंपिंग स्टेशन जे टिळकनगर रेल्वे स्टेशनच्या खालून जातं, ती लाईन आणि घाटकोपरवरून आलेली लाईन, म्हणजे घाटकोपरच्या पुढे जाणारी, म्हणजे त्या पटरीच्या खालून जी कनेक्ट झाली आहे की नाही ती बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर पंपिंग स्टेशन स्कॅनर लावून चालू करण्याची गरज आहे. आणि स्कॅनर नाही लावले तर उद्या कोण पण बॉडी टाकेल त्याच्यात आणि ते बॉडी डायरेक्ट खाडीत जाईल. घाटकोपरच्या रमाबाई पाटी आहे, मोठे 2 मळ्या, त्यामुळे त्या आता मी गेल्यानंतर त्याच्या पहिल्या पाठी लागणार. आणि तो महत्त्वाचा प्रश्न आहे. तिसरी अशी आहे की कचरा शून्य गार्बेज करण्याची गरज आहे, कारण सुंदर गार्बेज केला तर लोकांना कळेल की सुका ओला कचरा धोरण आणलं महानगरपालिकेने, पण त्याचं इम्प्लिमेंट नाही झालं. त्याच्यासाठी लोक डबे विकत घेत आहेत महानगरपालिकेची फुकट, त्याची केअरलेस करत नाही. माझ्या काळात मी घरघंटी चालू केली. कचऱ्याचे डबे जे होते ते सगळे उचलले होते, पण ती घरघंटी पण टायमावर येत नाही, त्यामुळे मोठ्या मोठ्या बिल्डिंगचे डबे रस्त्यावर दिसत आहेत. तर त्यासाठी खूप मोठा प्रयत्न असणार आहे माझा. ही चौथी गोष्ट आहे ती ट्रॉफिकची आहे. माझ्या काळात डिमार्केशन आणली मी. HG बर्वे मार्ग, दूध डेअरी रोड आणि नाल्याच्या पुढे कामगार नगर रोड, तो 200 मीटरचा आहे. आणि 150 मीटरचा 45 मीटरचा डेअरी 150 फुटाचा म्हणजे, आणि 200 फुटाचा तो पुढे गटारच्या पुढून चालणार आहे. कामगार नगरची दोन्ही दुकानं जाणार आहेत. आणि आमच्या 45 मीटरचा डेअरी रोड म्हणजे तो 150 फुटाचा आहे. तर तो लवकरात लवकर वायडनिंग करणं गरजेचं आहे, कारण तिथे फुटपाथ करून लोकांना चालणं आता कठीण झालं आहे. कारण ते नाही केलं तर लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होईल. 4 झाले. आणि 5वं म्हणजे आरोग्य. सुजस्य असं हॉस्पिटल किंवा चांगल्या पद्धतीचं डिस्पेन्सरी, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक प्राथमिक स्वरूपात चालू करणं माझं ठराव होता आणि तो मंजूरही आहे. पण मला वाटत नाही 15 वर्षात तो इम्प्लिमेंट कुठच्या डिस्पेन्सरीत झाला. आणि आपण ज्या गोळ्या खातो त्याच्यापेक्षा त्या डायबिटीसला त्या चांगल्या आहेत. आणि महानगरपालिकेच्या बऱ्याच हॉस्पिटलला मोठ्या फेरीबिल सोडल्या, तर बाकी मोठ्या हॉस्पिटलला त्या यूज आहेत. तर ते त्या पद्धतीत आपण लोकांना कसं करता येईल बाबा, त्यांचा ब्लड कॅम्प म्हणजे तिथे चालू करू शकतो, फुकट काय त्यांना सेवा देऊ शकतो. तर बाबा हॉस्पिटलची अवस्था एकदम बेकट आहे. महा हॉस्पिटल आहे, त्याची महा हॉस्पिटल म्हणजे आपलं चेंबूरचं, आणि इथे मीनाताई ठाकरे आहे प्रेग्नन्सी, त्याची तर एकदम बेकार अवस्था आहे. म्हणजे एवढी सुविधा नाही त्याच्यात, म्हणून लोक तिकडे जात नाही. आणि त्यासाठी खूप प्रयत्न असेल हेल्थ संबंधात. ह्या 5 तर महत्त्वाच्या आहेत. इतर तर खूप येणार रस्ते बनवायचे आहेत काय. आज आपल्या नेहरूनगरमध्ये महत्त्वाची समस्या म्हणजे अधिकृत भाजी मार्केट, मच्छी मार्केट नाही आहे. आणखी खेळाची मैदाने यांची खूप अपुऱ्या जागा, ह्याच्यासाठी तुम्ही काय कराल? आपल्याकडे जी खेळाची मैदानं आहेत ती भरपूर 2 आहेत, पण ह्या कॉलनीपुरती ज्या त्यावेळी केलेल्या प्रोव्हिजन आहेत. आणि ओपन प्लॉट आता कुठे दिसत नाहीत तेवढे, पण RG प्लॉट पण म्हाडाने विकले आहेत बरेच. आता 81-82ला दिले. तर त्या संदर्भात महानगरपालिकेने काय कारवाई केल्या आहेत आणि कशा एनओसा दिल्या लेआउटला, त्या बघायला लागतील मला.
आणि करमणुकीची आपल्याकडे रिझर्वेशन आहे म्हाडाचं, ते अजून टेकवर हँडओव्हर केलेलं नाही आहे म्हाडाने. असे अनेक मुद्दे त्यामध्ये येतील. दुसरं म्हणजे बाजार मार्केट मी स्टेशनला डेपोच्या बाजूला जो असलेला भूखंड आरक्षित 1987 साली शांताराम नाईकांनी तो घ्यायला लावला होता, तो रिवाइव्ह करून मी माझ्या काळात घेतलं होतं. स्टँजिश कॅम्प काढून काही लीडर लोकांकडे तो स्टँजिश कॅम्प बांधायला दिला होता, तर तो मी काढून घेऊन आता या टायमाला त्याच्यात पार्किंग विथ मार्केट बनवचं माझा प्रश्न आहे. मोठा पार्किंगचा प्रश्न नेहरूनगरचा आहे. वन साईड पार्किंग हाही माझा मुद्दा मी 1 वर्षापूर्वी आमचं वरळीच्या ट्रॅफिक डिपार्टमेंटला दिलेलं होतं आणि त्यांचंही एक मला तसं म्हणणं आलं होतं की आम्ही त्याचा सर्वे करतोय. पण सर्वे करतो म्हणजे ते कोणीतरी दाबलं आहे ते पत्र, आणि मी आल्यानंतर वन साईड रोडच्या एकाच बाजूने पार्किंग कसं करता येईल त्याच्यासाठी महत्त्वाचं मुद्दा. जे आपण तुम्ही बोललात की भाजीवाले वगैरे, भाजीवाल्यासाठी तुम्ही एक जागा ऑलरेडी सुचवलेली आहे म्हणजे शांताराम नाईकांनी, तर त्या जागेवरती तुमच्या मनात अजूनपर्यंत नगरसेवकांनी कोणी काम केलं नाही त्याच्यावर, मला करावं तेच लागेल. होतं की ते करतात. कारण तो वॉर्ड माझ्याकडे नव्हता ना, त्यामुळे कधीच मला तिकडे नगरसेवक विरोध करायचे. तरी मी स्टँजिश कॅम्प खूप नडून खाली केलं होतं. आता रस्त्यावरती जी फेरीवाले आहेत, त्यामुळे वाहतूक कोणती खूप आपल्या इथे होते. म्हणजे ट्रॅफिक अशी होती की स्टेशनपासून निघून कामगारांपर्यंत जायला बराच वेळ लागतो. तर जे आजूबाजूला फेरीवाले आहेत किंवा ज्यांनी जागा वाढवल्यात त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे कुठल्या भूमिका घेता? मुळात म्हणजे फेरीवाले जे पात्र झाले आहेत, कळलं ना, तर त्यासाठी आपण त्यांची जी पात्रता आहे ती बघून जे काही अनऑथराईज असतील त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचंच आहे. आणि ज्या दुकानांनी पण फुटपाथ ॲक्वायर केले त्यांच्यावरही कारवाई करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीतलं धोरण कसं करता येईल आणि ते लवकरात लवकर मार्केट आपलं कसं उभं राहता येईल. खरं बघा, प्रत्येकजण धंदा करतोय तो काही चोरी करत नाही, काम करणं पोट भरण्यासाठी आहे. पण त्यांचाही विचार कुठेतरी आपण केला पाहिजे, नाहीतर मग त्यांचे श्राप पण आपल्याला लागतील. त्यांचा तो विचार केलाच पाहिजे. सोबत आपल्याला जे आपल्या लोकांचाही करायला पाहिजे, पण दोघांचा मिळून काय सॉल्व करता येईल. सुवर्ण मध्ये तुम्ही आता काढायचा प्रयत्न करतो, खूपच छान गोष्ट आहे. पाणी आपल्या इथे खूप साठतं, म्हणजे पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी पाणी साठतं, तर त्याचा निचरा बरोबर होत नाही. नाही, असं आहे काय, पावसाचं मिलीमीटरवर पाऊस पाणी थांबतं आणि गटाराची उंची ही आपल्या रोडपेक्षा वर आली आहे आणि रोड डाऊन स्ट्रीप आहे. मुळात पाणी थांबण्याचं कारणच असं आहे की ते गटर ओव्हरफ्लो होऊन आपल्याकडे जिथे डाऊन स्ट्रीप आहेत रोड, त्या खालच्या 15 वर्ष मी माझ्या काळात डेअरी रोडला भरायचं पाणी. आता आपल्या शाळेजवळ वगैरे हां, त्याचं कारण पण सांगतो का भरतं ते. डेअरी रोडला भरायचं म्हणून मी 2 फूट उंच केला रोड आणि एच जी बर्वेच्या लेवलला आणून ठेवला. तो 1.5 ते 2.25 फूट खाली होता आपला रोड. माझं दुकान पण तिकडे असलेलं पाण्यात जायचं. मी जेव्हा तो रस्ता आतमधला बनवायला घेतला पेवर ब्लॉकचा, तेव्हा त्या तिकडच्या शाळेतला हरकती आल्या की बाबा आमची शाळा खाली आहे आणि तुम्ही तो रस्ता खाली करा. मग ते थोडंसं वादावाद व्हायला लागले. मग BMC वाले बोलले नाही साहेब जाऊन दे ना, शाळेचं नुकसान होत आहे, म्हणून तो असा खाली जाऊन तो रस्ता गेला आहे. त्यामुळे नाहीतर HG बर्वे रोड आहे त्याला जर तो लेवलला ठेवला तर गटर खाली आहे आणि पाणी भरणार नाही आपल्याकडे. आमच्याकडे 138 आपलं तिथे भरतं डेअरी पट्ट्या, पण गणेश हॉलला भरत नाही. आमच्या इकडच्या कुठच्याच बिल्डिंगला भरत नाही, कारण आम्ही तो मुद्दा उंच करूनच घेतला. तिथे हरकती आल्या नाही. आणि तिकडे एक दुसरा प्रॉब्लेम होता की बिल्डिंगची नवीन रिडेव्हलपमेंट झाली नव्हती, रोड खाली, बिल्डिंग खाली गेल्या होत्या सगळ्या. आता मला एक असा प्रश्न विचार की लहान मुलं जी आहेत त्यांना खेळायला तसं जागा नाही आहे आपल्या, जसं तुम्ही बोलत की 2च मैदान आहेत आणि आता जे पॉप्युलेशन आपलं कुर्ल्याचं वाढत आहे त्या हिशोबाने त्यांच्यासाठी खेळण्यासाठी मला किंवा एक बोलतात ना की इंडोर गेम्स वगैरे असतात. माझा तर महत्त्वाचा आहे मुद्दा म्हणजे मी खरा हात घालणार आहे तो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याकडे डेअरीमध्ये का बनवू शकत नाही, याच मुद्द्याला माझा पहिला प्रश्न असणार आहे. तो जो RG रिझर्वेशन ठेवणार आहे त्या काय पद्धतीत ठेवणार आहे आणि त्यामध्ये आमचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मी नेहमीच सगळ्यांना सांगत आलो की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हा आपल्याकडे असलाच पाहिजे. आणि पाण्याच्या टाक्या होत्या ना,
तिथे माझ्या काळात मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे स्विमिंग पूल आणण्याचं आणि प्रोव्हिजन केलं होतं. पण काय झालं की त्याचं रिझर्वेशन वेगळ्या टाईपचं टाकलं होतं त्यांनी, त्यामुळे ते कन्वर्ट होत नव्हतं. आणि 18मध्ये मी जेव्हा नगरसेवक नव्हतो तेव्हा त्यांचं परत रिझर्वेशन आलं आणि ते बदललं आणि ते जसे ते म्हाडाने तसंच ठेवलं. त्यामुळे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याला बनवायचं असेल तर एक शिवसृष्टीत त्याचं रिझर्वेशन आहे आणि नंतर मग डेअरीत 100%. छोटस ग्राउंड आहे नाही, आपलं शिवसृष्टीचं. शिवसृष्टीत एक 10,000 स्क्वेअर मीटरचा म्हणजे 1000 स्क्वेअर मीटरचा एक प्लॉट आहे जो रिझर्वेशनला आहे आणि त्याच्या बाजूला हॉस्पिटलचा पण एक प्लॉट आहे. मी त्यावेळी खूप प्रयत्न करत होतो, पण त्यावेळी माझे विरोधात एक नगरसेवक होते, ते मला जाम हरकत करत होते कारण माझा वाढ नाही होता त्यावेळी. पण आता मी त्या वाढवर आलो आहे, म्हणजे जर निवडून आलो तर पहिले त्यांनाच हात घालणार आहे. आणखी आपल्या इथे मोठे मेजर नाले आहेत, त्या नाल्यांचा आता नागरिकांना खूप त्रास होतो. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय कराल? ॲक्च्युली मुळात म्हणजे आपण पावसाळी गटरं बंद केली ना, त्यापासून मच्छर वाढले. कारण त्याची अळी कुठे जातात? ऊन लागतं ना, तिथे कधीच अळी घालत नाही. ऊन लागतं त्या गटारात, कधी अळी घातली जात नाही. पण जिथे झाकलं जातं ना त्याच्या खाली अळी 100% भेटणार तुम्हाला. मोठ्या गटारांना मी पण माझा प्रयत्न आहे की माझ्या ह्याच्यात लिहिलेलं आहे म्हणजे मी ते कव्हर करता येईल का, तर त्याला एक नियम पण मुंबई महानगरपालिकेचा आहे की 10 मीटरच्या नाल्यांना करायला बंदी आहे. म्हणजे पूर्ण त्याचे छोटे जेवढी येतील आपल्याकडे. आणि हे जे आपले ते मोठे मोठे नाले आहेत तर त्यांना आपण कव्हर करून किंवा त्याच्यामध्ये खूप डास चावायला लागलेले आहेत, लोकांना डेंग्यू बिंगू आजूबाजूच्या लोकांना व्हायला लागले. मुळात म्हणजे काय माहिती ना, माणसांना कोणता मच्छर कोणाला चावते ना अजूनपर्यंत कळली नाही. अभ्यास करायला पाहिजे पण माणसांनी. गटारातली मच्छर आहे ना, कधीच तुम्हाला डेंग्यू नाही होणार, ओके, मलेरिया नाही होणार. तुमच्या घरात असलेल्या AC मुळे होणार. तुमच्या असलेलं चांगलं पाणी आहे ना, थांबवून ठेवा 2 दिवस, तिसऱ्या दिवशी अळी भेटतील तुम्हाला, त्याचे अंडी भेटतील, 7व्या दिवशी बाहेर मच्छर. आपलं बाथरूम घ्या, बाथरूमवर ओल येते ना, काय एकदम हिरवीगार नसेल, ओल असेल, त्या बाथरूमच्या भिंतीवर येणार मच्छर. गटारातली मच्छरना चावते, पण रोग झालेला मला कोणती गटर दाखवलं ना, मी राजकारणात संन्यास घेईन. जे मोठे गटर आहेत त्यांना आपण काय वरती कव्हर केलं ना तर सगळ्यात जास्त मच्छरनी हैराण होऊ आपण. म्हणजे आता बसतो ना त्याच्यापेक्षा भयानक. कारण कसं आहे माहिती आहे ना, महानगरपालिका आळशी आहे. ते आपलं औषध किती वापरतात ना, पॅराथाईन, इंडियन ऑइल, त्याच्यावर ह्या मच्छरांचे मरण आहे. आणि ते एक राऊंड मारणार 35 लिटर दाखवणार, कधी कधी वापरलंय, कुठे वापरलंय काय कळत नाही. माझ्या काळात संध्याकाळी मच्छरची धूर फवारणी होते. तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला कधी धूर फवारणी संध्याकाळची दिसली काय? धूर फवारणी ऑलमोस्ट म्हणजे आता जेवढं बघितलेलं आहे तेवढं तर सकाळच्याच दिसले, म्हणजे दुपारी माझ्या काळात 4च्या नंतर मारायचे. पण त्या धूर फवारणीला पण माझा विरोध आहे. अच्छा, हा, धूर फवारणीने मच्छर मरत नाही, त्या रेंजमध्ये येत नाही. मच्छरला येण्यासाठी त्याच्यात तो 3 ते 4 सेकंद म्हणजे एक 30 सेकंद तरी तो राहिला पाहिजे. ते दूर आला की तो पळते मच्छर. आणि मलेरिया डेंग्यूचे मच्छर खूप उंच उडत नाही, लक्षात ठेवा. आपल्या इथे मोकळ्या जागा, उद्याने व सार्वजनिक सुविधा त्याच्यासाठी काय करायचं? RG प्लॉट रिझर्वेशन झगडून घ्यायला लागतील, टेक ओव्हर हँडओव्हर आहे ना. आणि उद्यानांचं दरवर्षी महानगर काही चालूच आहे, पण चांगली उद्यानं व्हायला पाहिजे. स्पोर्ट्स क्लब, लहान मुलांसाठी चांगली खेळायची जागा व्हायला पाहिजे, रोड सुशोभीकरण व्हायला पाहिजे, फुटपाथ एवढी चांगली दिसली पाहिजे. आज फुटपाथ दिसले तर पाहिजे. ब्रिजच्या वरचे फुटपाथ 3 वेळा बनवले, कोणी हरकत घेतली नाही है ना. आता एक शेवटचा प्रश्न की तुम्हाला जे आता तुमचं जे काम आहे तुम्ही ह्याच्या माध्यमातून, तुमच्या प्रोसेसच्या माध्यमातून तुम्ही आमच्या लोकांना काय आव्हान कराल? म्हणजे आपली जे कुर्ल्यातले बहुसंख्य लोक आहेत त्यांना काय आव्हान कराल? मुळात म्हणजे प्रत्येक लोकांना मी सांगेन, स्वतः अभ्यास करा, कोण उमेदवार चांगला आहे आणि कोण काम करू शकतो आणि कोणाला कायद्याची नॉलेज आहे.
झालं नगरसेवक म्हणून नाही, कामाचा दणका पाहिजे तर अधिकारी काम करू शकतात, नाही तर होणार नाही. आपल्या इथे जे सार्वजनिक सामुदायिक आणि जे कम्युनिटी हॉल्स आहेत त्याचं जे भाडं तुम्ही बघितलं ते सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. नाही, पेसिफिक तर ह्याच्यासाठी पेसिफिक तुम्ही काय? पेसिफिक सांगायला पाहिजे. पेसिफिक कमर्शियल स्पेसिफिक जर का सांगितलं तर मग त्यांची नावच घ्यावी लागतील हा. आणि मग ते परत होईल की ऍक्च्युली नावं येतं. कमर्शियल चालवणारे वेगळे आणि आमचं केदारनाथ पण आम्ही 500 रुपयात चालवत होतो बरेच वर्ष. आज मी कोविडला 1 वर्ष दिला होता. लाईट बिल 2,35,000 मी भरलं, दुसऱ्याने कोणी नाही भरलं. नाव सगळ्यांनी लावलं स्वतःचं, पण मी दिलं. महानगरपालिकेला बोलवून सांगितलं की नाही, आमच्या इथे तुम्ही वॅक्सिन करा. आम्ही जे गरीब असतात त्यांना फुकट, ज्यांची लग्न असतात त्यांना फुकट, संस्थांना फुकट, धार्मिक उत्सव जेवढे असतात कोणत्याही समाजाचं होऊन दे त्याला फुकट. हे जेव्हा आपण देतो, आमच्याकडे निरंकर करा, नाहीतर तुमचे पै करा, सगळ्यांचे प्रोग्राम आमच्याकडे शनिवार असतात, वार असतात, कधी सगळे चालतात. पण लिमिटेड कोण कार्यक्रम करत असेल तर लिमिटेड पैसे घ्यायला पाहिजे. कारण हे जेव्हा उपक्रम आपण करतो, देतो फ्री, तेव्हा त्याची लाईट बिल 10-10 हॅलोजन, 15-15 हॅलोजन जळत असतात. एक 15-20 फॅन चालत असतात. महिन्याला नाही हॉल चालला तरी ती लाईट बिल आपल्याला भरावी लागते. तर त्याचं कॅल्क्युलेशन करून करायला पाहिजे. नाही तर 30-40 हजार घेणारे आहेत ना, 35-40 हजार घेत आहेत, रॉयल्टी घेत आहेत. तेच सर्वसामान्यांना कमी आणि कमी आरजी प्लॉटवर असलेलं याचं घेत आहेत, ॲक्वायरमेंट आहे. आपलं पहिल्यापासून 1987 सालापासून बांधलेले आमच्याकडे पण आहेत. दोन्ही हॉल, गणेश हॉल आहे, केदारनाथ हॉल आहे. आम्ही रिझनेबल देतो, एखादी गरीब आले तर फुकटही देतो. आणि हे सगळ्यांना ज्ञात आहे. कोणत्या संस्थेने मागितलं तर बोलत चल ठीक आहे, तुला जमत नाही 1000 रुपये लाईट बिल दे. काय खुर्च्या टेबल हा वेगळा विषय आहे प्रत्येकाचा. पण आमचा AC नाही आहे, आम्ही मुद्दामूनच AC नाही ठेवला आहे. कारण AC आल्यानंतर त्याचं बिल मोठ्या प्रमाणात होणार आणि लोक AC नसल्यामुळे आमचा हॉल कमीच वापरतात. आता लोकांना AC पाहिजे, शान शौकत पाहिजे, तर ते नाही. आमच्या गरिबांसाठी आम्ही ठेवलेलं आहे. त्यामुळे लोकांनी हजारो लोकांनी लग्न केलीत तिकडे त्या हॉलला 500 रुपयात. काय आता रेंट थोडा घ्यावा लागतो, लाईट बिल वाढलंय, बिलचं साफसफाई करावी लागते, डागडुजी करावी लागते. तर 4-5 हजार घेणं योग्य आहे. म्हणजे या गोष्टीला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि लोकांना चांगल्या सुविधा त्या हॉल माध्यमातून पण मिळायला पाहिजे. याच्याकडे माझं बारीक लक्ष असतं. ठीक आहे. तर आज तुम्ही अपक्ष म्हणून उभा राहिलेला आहात, तर तुम्ही आज जनतेला तुम्ही तुमचं आवाहन करू शकता. माझं असंच आहे का जनतेला की सगळे उमेदवार चांगले असतील, पण त्यातला कोण चांगला आहे तो शोधा. म्हणजे मला सांगायचं असं नाही, पण चांगला कोण आहे, अभ्यासू कोण आहे, कोण कोणाच्या वेळी रात्री अपरात्री येऊ शकतो. आणि त्यासाठी माझं मत आहे की तुम्ही अभ्यास करा. आज 2 दिवस पैसे भरपूर वाटतील लोक, पण त्या पैशाला तुम्हाला 5 वर्ष पुरतायत की नाही की ते बघा आणि त्याप्रमाणे काम करा. माझं मत आहे की सगळ्यांनी अभ्यास करूनच उतरलं पाहिजे आणि अभ्यासू आणि काम करणाऱ्या माणसाला द्यायला पाहिजे. एवढंच सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी निशाणी आहे नारळ आणि आपण श्रीफळ आहे, देवाचं फळ आहे ज्याला म्हणतात. आणि त्याचं महत्त्व पण एवढं जबरदस्त आहे की लोकांनी तो वापरतातच 99% एखाद्याला. तर त्याप्रमाणे आहे. आणि माझं मतपेटीतलं नंबर आहे 9 क्रमांक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.